बातमी आहे रायगडमधून। रायगडमध्ये एक बोट बुडाल्याची माहिती मिळते आहे। मासेमारी करणारी ही बोट होती, ती बुडाली आहे। उरणच्या करंजा क्रिप्समध्ये आहे ही बोट बुडाली आहे। बचाव कार्याकरता आता हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते आहे। मासेमारी ही करणारी बोट होती जी बुडाली आहे। आता हेलिकॉप्टरची मदत घेऊन बचाव कार्य केलं जात आहे। या बोटीत किती माणसं होती ते अजून समोर आलेलं नाही, पण रायगडमध्ये समुद्रात बोट बुडाली आहे। उरणच्या करंजा क्रिप्समध्ये ही बोट बुडाली आहे। ही दृश्य आपण बघतोय। बचाव कार्य सुरू आहे। हेलिकॉप्टरची मदत बचाव कार्यात घेतली जाते। हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव कार्य केलं जात आहे। बचाव कार्य झाल्यावर कळेल या बोटीत किती जण होती। मात्र आत्ताची प्राथमिक माहिती की रायगडच्या समुद्रात ही बोट बुडाली आहे। गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे समुद्राला सुद्धा उधाण आलेलं आहे आणि असं असताना मासेमारी करणारी एक बोट समुद्रामध्ये बुडाली। आमचे प्रतिनिधी विश्वनाथ सावंत यांना अधिक विचारूया। विश्वनाथ, या बोटी संदर्भातली काय माहिती, किती जण होते, वाचवण्यात यश आलंय का, काय अपडेट? ही बोट जी आहे ती गुजरातची आहे, गुजरातहून आलेली मासेमारी करण्यासाठी। आणि असं कळतंय की काल सकाळची ही घटना आहे। करंजा रिफ या ठिकाणी ही रायगड जिल्ह्यामध्ये समुद्रात ही बोट बुडालेली आहे। यात अधिक माहिती मिळू शकलेली नाही आहे, पण येलो गेट पोलीस स्टेशनच्या अंडर हा सगळा विभाग येतो आणि त्या संदर्भात ते पोलीस अधिक तपास करत आहेत। मरीन पोलीस, लाईन पोलीस पण या बाबतचा अधिक तपास करत आहेत। सध्या तरी एवढीच माहिती आहे आपल्याकडे। नक्की बचाव कार्य सुरू आहे का? हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते असं कळतंय, काही सांगता येईल त्याविषयी? हा, त्या पद्धतीने बचाव कार्य देखील झालेलं आहे। जीवित हानी झाली आहे का हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। काही नुकसान झालं, किती झालं आहे त्याची देखील अपडेट अद्याप तरी मिळालेले नाही, परंतु त्या बाबत अधिक पोलीस तपास करत आहेत की नेमकं कशी घडली आहे, किती जीवित हानी झाली आहे किंवा अधिक माहिती काय ते पोलीस सांगू शकतील। अद्याप तरी ती माहिती आलेली नाहीये। बरं, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल विश्वनाथ। आता आपण